नमस्कार, मी ऋषी करत मित्रांनो, जर 12वी नंतर किंवा ITI नंतर डायरेक्टली तुम्हाला डिप्लोमाला सेकंड इयरला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर त्याचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहे. तो ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा, त्यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे, कशा पद्धतीने अपलोड करायची, याची A to Z इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मागणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन हो. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. सर्वप्रथम गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे DSD24 अशा प्रकारे तुम्हाला सर्च करा. सर्च केल्यानंतर एक नंबरलाच वेबसाईट येईल, डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र स्टेट मुंबई, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा DSD24 DT महाराष्ट्र.gov.in अशा प्रकारची ही वेबसाईट आहे. या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली. आता सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स वगैरे दिले, तारीख दिले की कोणत्या तारखेपासून तुम्ही फॉर्म वगैरे भरू शकता, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता एक PDF सुद्धा तुम्हाला देण्यात आली. इम्पॉर्टंट डेट्स आपण चेक करू. फॉर्म तुम्ही 12/6/2024 पासून या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरू शकता ते 3/7/2024 इथपर्यंत, म्हणजे जवळपास तुम्हाला एका महिन्याचा कालावधी या ठिकाणी देण्यात आलेला. एवढ्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे. नंतर मग खाली इन्फॉर्मेशन दिली की तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसे करायचे, काय करायचे, अशा प्रकारे. परत होम पेजला आल्यानंतर याची या ठिकाणी नोटिफिकेशनसुद्धा आलेली आहे. या ठिकाणी बघा खाली तुम्हाला दिसतंय शैक्षणिक वर्ष 24-25 करता थेट द्वितीय पदविका अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेशासाठी वेळापत्रक, यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ही PDF ओपन होईल. यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली आहे. फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं होतं आहे, तुम्ही इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये तुम्ही वाचू शकता. फीज वगैरे सर्व देण्यात आलेली. आता काय करा, न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं, कारण आपण नवीनच फॉर्म भरतो आहे. तर मी या ठिकाणी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज तुमच्यासमोर येईल. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन असं म्हणून एक पेज आहे. कॅन्डिडेट फुल नेम, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या 10वीच्या मार्कशीटनुसार नाव टाकायचं. जर आडनाव अदोगर असेल तर आडनाव अदोगर टाका, नंतर तुमचं नाव आणि नंतर तुमच्या वडिलांचं नाव, संपूर्ण नाव टाका. खाली तुमचा ईमेल ID द्या. ईमेल ID दिल्यानंतर समोर तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी बघा आपलं महाराष्ट्र राज्य या ठिकाणी सर्च करायचं आहे. या ठिकाणी सिलेक्ट स्टेटमध्ये महाराष्ट्र राज्य द्यायचं आहे. मोबाईल नंबर व्यवस्थित द्यायचा, जो तुम्हाला कम्युनिकेशनसाठी या ठिकाणी यूज होईल. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घ्या. नंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्टमध्ये खाली या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. या ठिकाणी तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा. pass@123 या फॉर्मॅटमध्ये पासवर्ड टाका. परत कन्फर्म पासवर्डमध्ये तोच टाका किंवा तुमचं नाव @123 या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे आणि रजिस्टर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड दोन्हीसुद्धा एकच टाका. बघा अशा प्रकारे तुमचं नाव, ईमेल ID, मोबाईल, स्टेट, डिस्ट्रिक्ट दाखवलं जाईल. तुमच्या मोबाईलवरती एक OTP आलेला आहे. तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर सबमिट ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. तर मी या ठिकाणी OTP टाकून सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी विचारेल तर आर यू शुअर, तर या ठिकाणी ओके करा. नंतर तुमचा ॲप्लिकेशन ID जनरेट झालेला आहे याचा स्क्रीनशॉट किंवा फोटो तुम्हाला काढून ठेवायचा. खाली तुमचा ईमेल ID वगैरे सर्व इन्फॉर्मेशन समोर येईल. आता याचा फोटो काढून ठेवा आणि क्लिक हिअर फॉर लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता तुमचा जो ॲप्लिकेशन ID जनरेट झालेला आहे बघा, तो जनरेट झालेला ॲप्लिकेशन ID तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. पासवर्ड जो तुम्ही पासवर्ड क्रिएट केला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. नंतर कॅप्चा कोड टाकायचा, प्लस मायनस काय जे येईन ते टाका आणि लॉग इन करून घ्या. तर मी या ठिकाणी लॉग इन करून घेतो. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे येईल. आता या ठिकाणी तुमचा फॉर्म हा सुरू झालेला आहे. या ठिकाणी बघू शकता आता तुम्हाला इन्स्ट्रक्शन देण्यात आले स्क्रुनिटी मोडसाठी आणि फिजिकल स्क्रुनिटी मोडसाठी. आता स्क्रुनिटी म्हणजे काय, तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, ऑनलाईनच डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, ऑनलाईनच तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतील. त्या पद्धतीने तुम्ही घरबसल्या हा फॉर्म भरू शकता. स्क्रुनिटी मोड. फिजिकल मोड म्हणजे काय, तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर FC सेंटर, तुमच्या जवळचं FC सेंटरवर जायचं आहे आणि तुमचे त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. तुम्हाला स्वतः जावं लागेल.
तर आपण ऑनलाईनच फॉर्म भरणार आणि ऑनलाईनच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार, म्हणून ई स्क्रुनिटी मोड सिलेक्ट करून सेव्ह मोड ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी प्रोसीड टू फर्दर ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता. आता सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी टाईप ऑफ कॅन्डिडेट दिलेलं आहे. आता कॅन्डिडेट तुम्ही कशाच्या बेसवर फॉर्म भरत आहे, यू आर ॲप्लाइंग द बेसिस ऑफ क्वालिफिकेशन एक्झाम. ग्रुप 1 आणि ग्रुप 2 दिलं आहे. ग्रुप 1 काय HSC म्हणजेच 12वी. ग्रुप 2 काय आहे ITI. तुम्ही 12वीच्या बेसवर भरताय की ITIच्या बेसवर भरताय त्यावरती हे डिपेंड राहील, त्यावरनुसार तुम्ही याला सिलेक्ट करायचं. तर या ठिकाणी मी ग्रुप 1 सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर परत या ठिकाणी तुम्हाला खाली यायचं आहे. तुम्ही ITIच्या बेसवर भरू शकता. ITIचं भरायचं असलं तर ITI सिलेक्ट करा. नंतर खाली ITIचा तुमचा जो ट्रेड असेल तो ट्रेड या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. जर तुमचा ITI झाला नसेल तर तुम्ही 12वीच्या बेसवर सुद्धा भरू शकता. तर मी या ठिकाणी 12वीच्या बेसवर भरणार आहे, म्हणून मी ITI न घेता या ठिकाणी ग्रुप 1 सिलेक्ट करतो, म्हणजे HSC 12वी. तुमचं जर झालं असेल ITI किंवा 12वी त्यापैकी तुम्ही हे सिलेक्ट करा. खाली या. खाली तुम्हाला टाईप दिले, टाईप A, टाईप B, टाईप C, टाईप D, टाईप E अशा प्रकारे हे टाईप दिले. आता याची सर्व इन्फॉर्मेशन मराठीत दिली आहे तरी तुम्हाला सांगतो. आता बघा टाईप A, टाईप B, टाईप C हे काय भानगड येतं या ठिकाणी बघा. आता टाईप A काय सांगतोय खाली इथे मराठीमध्ये दिले बघा. तुम्ही जर महाराष्ट्रातून 10वी पास झाला असाल आणि तुमचे आई वडील दोन्हीसुद्धा महाराष्ट्रातील असतील तर तुम्ही टाईप Aमध्ये येता. नंतर टाईप B काय सांगतो, तर बाबा तुम्ही महाराष्ट्रातून पास झाला आहे पण तुम्ही डोमेसाईल तुमचे आई किंवा वडील कोणीतरी एकच महाराष्ट्राचे रहिवासी. टाईप C काय सांगतो, अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित मराठीत वाचा, संपूर्ण क्लिअर तुमच्या लक्षात येऊन जाईल. मग टाईप A असेल, टाईप B असेल, टाईप C असेल, ज्यामध्ये तुम्ही मोडत असाल तो टाईप तुम्हाला सिलेक्ट करायचा. तर आपण टाईप Aमध्ये मोडतो. महाराष्ट्रातच आपण एक्झाम दिली, महाराष्ट्रातच पास झालो, महाराष्ट्रातच आपल्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे. समोर मग सिलेक्ट टाईप दिसत आहे, त्या ठिकाणी असे गोल दिसत आहे, त्या गोलवरती तुम्हाला या ठिकाणी टिक करायचं. आपण टाईप A सिलेक्ट केला, तुमचा जो टाईप असेल तो टाईप तुम्ही सिलेक्ट करून सेव्ह अँड प्रोसीड ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ या ठिकाणी करायचं आहे. आर यू शुअर, तर ओके केल्यानंतर परत या ठिकाणी तुम्ही बघू शकता. नंतर तुम्हाला विचारलं आहे डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच कॅन्डिडेट पास, तुम्ही 12वी कोणत्या डिस्ट्रिक्टमधून पास झाला तो डिस्ट्रिक्ट तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जर समजा तुम्ही ITI केलं असतं तरी इथे परत तुम्हाला ITI निवडला दिला गेला असता की तुम्ही ITI कुठून पास झाला ते निवडायचं आणि सेव्ह अँड प्रोसीड करा. 12वी असो किंवा ITI असो सेम प्रोसेस याला ओके करा. नंतर आता रिझर्वेशन डिटेल्स द्यायचे, कॅटेगरी डिटेल्स द्यायचे. कॅटेगरीमध्ये आता या ठिकाणी डू यू बिलॉंग्स टू जनरल कॅटेगरी किंवा कोणतं कॅटेगरी तुमचं ते द्यायचं आहे. जर तुम्ही ओपनमधून किंवा जनरलमधून येत असाल तर जनरल कॅटेगरी, जर तुम्ही रिझर्वेशन कॅटेगरी आरक्षित कॅटेगरीतून येत असाल तर आरक्षित निवडा. नंतर मग सिलेक्ट कॅटेगरी SC, ST, NTD, NTC काय जे असेल, SBC, OBC काय जे असेल ते तुम्ही निवडायचं. समजा या ठिकाणी मी आता OBC निवडतो. तुमची जी कास्ट असेल ती कास्ट तुम्ही या ठिकाणी निवडायची. SBC असेल तर SBC निवडा. नंतर खाली कोणी तुमचं डॉक्युमेंट इश्यू केलं आहे, सब डिव्हिजनल ऑफिसर असेल किंवा तहसीलदार. नंतर कास्ट बिलॉंग टू, तुमची कास्ट उपजात कोणती ते निवडायची. नंतर परत खाली यायचं आहे फिजिकली चेंज म्हणजे दिव्यांग वगैरे आहात का, असेल तर यस करा, कोणत्या टाईपमध्ये ते द्या. खाली ऑर्फन डिटेल्स म्हणजे अनाथ आहात का, असेल तर यस करायचं, नसेल तर डायरेक्ट नो करायचं. परत खाली यायचं आहे डिफेन्स कॅटेगरी, जर संरक्षण कर्मचारी वगैरे असेल तर यस करायचं, नसेल तर या ठिकाणी नो करायचं आहे. नंतर वर्किंग प्रोफेशनल डिटेल्स, यामध्ये तुम्ही सध्या कुठे काम करत आहात का, असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. डिफेन्स टाईपमध्ये जर तुमच्या घरील कोणी सैनिक वगैरे असेल तर तुम्ही यस करू शकता, असेल तर हे दोन्ही ऑप्शन नो राहू द्या. आपण कुठेच काम करत नाही म्हणून मी नो करतो. नंतर इंडियन नॅशनॅलिटी म्हणजे डोमेसाईल आणि एज नॅशनॅलिटी अँड डोमेसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का, असेल तर 1 नंबरच्या बॉक्सला गोल करायचं आहे. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, तुमच्याकडे शाळा सोडायचा दाखला आहे का, इंडियन पासपोर्ट, बर्थ सर्टिफिकेट म्हणजेच आपण त्याला जन्म दाखला म्हणतो, यापैकी जो तुमच्याकडे असेल त्यावरती टिक करायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक करा. आर यू शुअर विचारतील तर ओके करा. ओके केल्यानंतर आता परत या ठिकाणी आलं आहे बघा क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये तुम्हाला या ठिकाणी जिथे स्टार मार्क दिसतो ते कंपल्सरी द्यायचं आहे. आता आपल्याला एज्युकेशनल डिटेल्स द्यायच्यात. सर्वप्रथम आपल्याला HSC म्हणजेच 12वीचे द्यायच्यात, नंतर 10वीच्या द्यायच्यात. आता बघा नेम ऑफ द HSC बोर्ड, HSC बोर्डचं तुमचं कोणतं बोर्ड होतं ते बोर्ड निवडलं तर आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड, CBSE काय जे तुमचं बोर्ड असेल ते बोर्ड निवडायचं. तर मी महाराष्ट्र स्टेट बोर्ड या ठिकाणी निवडून घेतो. नंतर खाली आलं आहे बघा HSC पासिंग इयर,
कोणत्या वर्षी तुम्ही या ठिकाणी विचारलं की 12वी पास झाला ते वर्ष तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. मग तुम्ही कोणत्या वर्षी झाला असाल ते वर्ष निवडा. आता आपण रिसेंटली 2024ला मार्चमध्ये पास झालेलो आहोत, म्हणून मी मार्च 2024 या ठिकाणी हा ऑप्शन निवडतो. तुम्ही जेव्हा झाला असाल तर तो निवडू शकता. नंतर खाली HSC रोल नंबर किंवा सीट नंबर, खाली काय करायचं आहे या ठिकाणी तुमच्या 12वीचा रोल नंबर किंवा सीट नंबर टाकायचा. नंतर बघा नेम ऑफ द कॅन्डिडेट, या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे. सर्वप्रथम सरनेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव आणि या ठिकाणी तुमच्या आडनाव, तुमचं नाव आणि तुमच्या वडिलांचं नाव या फॉर्मॅटमध्ये टाका. नंतर नेम ऑफ द कॅन्डिडेट, आईचं नाव, या ठिकाणी तुमच्या कॅन्डिडेट मदर्स नेम, तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे. या ठिकाणी आईचं नाव टाकल्यानंतर डायरेक्टली खाली यायचं. खाली आल्यानंतर या ठिकाणी बघा सब्जेक्ट कोणते, ते सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी एवढं फिजिक्स असेल, मॅथमॅटिक्स असेल, बायोलॉजी असेल, केमिस्ट्री असेल, कोणता सब्जेक्ट आहे ते सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी निवडायचे जे 12वीला तुम्हाला असतील. तुमच्या 12वीच्या मार्कशीटवर बघायचं आणि त्या पद्धतीने हे सब्जेक्ट तुम्हाला निवडायचे आहेत. व्यवस्थित बघा आणि ते सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचे. संपूर्ण विषय तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तुमचे 12वीला जे विषय असतील ते विषय तुम्ही या ठिकाणी निवडायचे. परत खाली या. खाली आल्यानंतर तुम्हाला आता 12वीचे मार्क्स टाकायचे. ज्यांचे ॲटोमॅटिकली आले त्यांना टाकण्याची गरज नाही, ज्यांचे नसल आले त्यांना टाकायचे. आता मार्क्स ऑब्टेन, 12वीला तुम्हाला किती मार्क्स पडले ते एकूण ते या ठिकाणी टाकायचं आहे. मग समजा 600पैकी 500 पडलेत, 600पैकी तुम्हाला 590 पडलेत, या फॉर्मॅटमध्ये जेवढे असेल तेवढे टाका. मग आउट ऑफ किती होते, 600पैकी होते, समजा 600पैकी 554 पडले, अशा पद्धतीने टाकायचं. टाकल्यानंतर परत खाली यायचं आहे. आता द्यायचं आहे या ठिकाणी SSC मार्क्स डिटेल्स, 10वीचे मार्क्स द्यायचे तुम्हाला. 10वीचे मार्क्स टाकताना व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे. नेम ऑफ द SSC बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे की कोणतं बोर्ड आहे ते बोर्ड निवडा. तुमचा रोल नंबर टाका. इयर ऑफ पासिंग, कोणत्या वर्षी तुम्ही 10वी पास झालात ते वर्ष निवडा. खाली नंतर मार्क्स ऑब्टेन, तुम्हाला किती मार्क्स पडले ते टाकायचे. मार्क्स आउट ऑफ या ठिकाणी कितीपैकी गुण पडले ते टाकायचेत. सर्व इन्फॉर्मेशन भरायची, मार्क्स वगैरे, आणि सेव्ह अँड प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर आपण सर्व इन्फॉर्मेशन भरली असं समजतो आणि सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर तुमचं नाव दाखवलं जाईल, तुमच्या आईचं नाव दाखवलं जाईल. खाली डेट ऑफ बर्थ, या ठिकाणी दिनांक, महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची. जेंडर मेल फिमेल, काय जे तुमचं जेंडर असेल ते जेंडर निवडा. नंतर ॲन्युअल फॅमिली इन्कम, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती आहे तुमचं, तहसीलदारकडील उत्पन्नाच्या दाखल्यावर त्यानुसार टाकायचं. समजा इकडे 50 ते 1 लाख असेल किंवा जे असेल ते काय तुम्हाला टाकायचं त्या पद्धतीने टाका. रिलिजन, या ठिकाणी धर्म तुमचा हिंदू मुस्लिम काय जो धर्म असेल तो धर्म निवडा. मदर टंग, या ठिकाणी मातृभाषा निवडायची. आपली जी मातृभाषा आहे ती निवडा. या ठिकाणी मी मराठी निवडतो. निवडल्यानंतर व्यवस्थित बघायचे आणि सर्व इन्फॉर्मेशन फिलअप करायची. परत खाली यायचं आहे. खाली कम्युनिकेशन डिटेल्स द्यायच्यात. कम्युनिकेशन डिटेल्समध्ये तुम्हाला काय करायचं बघा, या ठिकाणी विचारलं आहे की तुम्ही रुरल म्हणजेच ग्रामीण भागातून आहात का अर्बन शहरी भागातून आहात. जे ग्रामीण भागातून असेल तर रुरल ऑप्शन निवडा, शहरी भागांनी अर्बन निवडा. नंतर खाली ॲड्रेस लिहायचा आहे. तुमचं राहणार कुठले आहेत, पोस्ट, तालुका, जिल्हा, या पद्धतीने सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची. पिनकोड वगैरे, स्टेट निवडा, डिस्ट्रिक्ट, तालुका, गाव, पिनकोड, सर्व इन्फॉर्मेशन भरा. खाली व्यवस्थित चेकआउट करायचं. कॉन्टॅक्ट डिटेल बरोबर असेल, सेव्ह अँड प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर मी सर्व इन्फॉर्मेशन भरतो आणि सेव्ह करतो. आर यू शुअर, तर ओके करा. ओके केल्यानंतर आता तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. आता सॅम्पल फोटो दिला आहे बघा, क्लिक हेअरवरती क्लिक करा. कशा पद्धतीने तुमचा फोटो असला पाहिजे तो या ठिकाणी देण्यात आलेला बघा. सॅम्पल फोटो दिला आहे, प्लेन व्हाईट बॅकग्राऊंड, नो बॉर्डर, हाईट वगैरे व्यवस्थित तुमचा फोटो कशा पद्धतीने असला पाहिजे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. व्यवस्थित बघा आणि या ठिकाणी तुम्हाला छायाचित्र JPG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. या ठिकाणी बघा चूज फाईलवरती क्लिक करा आणि तुमचं फोटोग्राफ अपलोड करा. मी फोटोग्राफ अपलोड करून सेव्ह अँड प्रोसीड ऑप्शन होते या ठिकाणी क्लिक करतो. आर यू शुअर विचारतील, ओके करा. ओके केल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने तुमची डिटेल्स भरणं झालेली आहे. आता काय करायचं आहे, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. कमीत कमी 150 DPIच्या समोर तुम्ही 1 MB पर्यंत फोटो अपलोड करू शकता किंवा PDF अपलोड करू शकता. त्या पद्धतीने करायचं आहे. 200 DPIमध्ये ठेवा, व्यवस्थित अपलोड होईल. नंतर खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विचारलं SSC किंवा 10th मार्कशीट अपलोड करायची 1 नंबरलाच. त्या ठिकाणी सिलेक्ट डॉक्युमेंटवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे तुमचा डॉक्युमेंट आला आहे तो अपलोड करायचा. नंतर खाली विचारलं आहे बघा HSC एक्झामिनेशन, या ठिकाणी परत या ठिकाणी तुम्ही
12वीची मार्कशीट अपलोड करायची, सिलेक्ट डॉक्युमेंटवर क्लिक करा, अपलोड करायचं. अपलोड केल्यानंतर स्टेटसच्या खाली अशी ग्रीन टिक आलेली बघा. नंतर या ठिकाणी बघा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तर टाका, नाही टाकलं तरीसुद्धा चालतं आहे. नंतर ते इंडियन नॅशनॅलिटी, या ठिकाणी तुम्हाला तुमचं एज, नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं. सिलेक्टवर क्लिक करून अपलोड करा. नंतर कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं. जर ओपनमधून फॉर्म भरला तर एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो लागत नाहीत. खाली यायचं आहे, डिक्लेरेशन टिक आहे, व्यवस्थित वाचून घ्यायचं आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आर यू शुअर विचारेल तर ओके करा. ओके केल्यानंतर या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन नंबर दाखवला जाईल. पे नाववरती क्लिक करा. UPI, QR, नेट बँकिंग, वॉलेट कशाने तुम्ही पेमेंट करून घेऊ शकता. तर मी या ठिकाणी पेमेंट पे नाव करून करतो. आता पेमेंट झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला रिडायरेक्ट केले जाईल. पेमेंटची रिसिप्ट काढून ठेवा. होम पेजवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, खाली स्क्रोल डाऊन करा. तुमचा फॉर्म भरणं झाल्यानंतर सर्व स्टेप 8च्या 8सुद्धा स्टेप या ठिकाणी कंप्लीट झाल्या पाहिजे, तरच फॉर्म तुमचा झाला आहे. आता तुम्हाला खाली यायचं आहे आणि तुमच्या फॉर्मची प्रिंटही काढून घ्यायची. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचा फॉर्म हा भरू शकता. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ.